अपहरण भाग 21. सावी अचलला म्हणते, तू मला सोडून जाऊ नको. हे ऐकून अचल आश्चर्याने म्हणाला, काय? सावीला ती प्रवाहात काय बोलली हे कळल्यावर ती पटकन स्वतःला दुरुस्त करते आणि म्हणते, म्हणजे तू कुठे चालला आहेस? अचल सावीला म्हणतो, झोपायला. सावी लगेच अचलला म्हणते, मला भीती वाटत आहे. तू आज रात्री मला सोडून जाऊ नकोस. तू इथेच सोप्यावर झोप. मला काही प्रॉब्लेम नाही. असे म्हणत तिने अचलचा हात सोडला. अचलला ते एक कोडेच वाटत होते. जितका समजून घेण्याचा प्रयत्न कराल तितका गोंधळून जाल. मनात द्विधा मनस्थिती घेऊन तो सोप्यावर आडवा पडतो. अचल झोपला आहे असे वाटून सावीने डोळे उघडले आणि समोर अचलकडे पाहत राहते. अचलकडे पाहता पाहता सावी पण झोपी जाते. अचल थोड्या वेळाने डोळे उघडतो आणि तो सावीकडे टक लावून पाहत राहतो. जणू काही तिच्याकडे बघूनच त्याची सर्व काळजी नाहीशी होत होती. सावीकडे बघत अचल कधी झोपी गेला ते त्याच्या लक्षातच आलं नाही. सकाळी 5 वाजता अचल उठतो आणि त्याची नजर थेट समोरच्या बेडवर झोपलेल्या सावीकडे जाते. सावीच्या केसाची एक बट तिच्या गालावर होती, जे तिला आकर्षक बनवत होती. अचल हसत हसत तिला शांत झोपलेले पाहतो आणि फ्रेश होण्यासाठी त्याच्या रूममध्ये जातो. काही वेळाने तो सावीच्या रूममध्ये येतो. झोपलेल्या सावीला अचल पाहत असतो. तेव्हा सावी झोपेत हात डोक्याखाली घेत असते, त्यामुळे तिच्या बोटाला वेदना होतात. हे बघून तो पटकन तिच्या जवळ जातो आणि पाहतो की सावी झोपली असताना तिच्या डोक्याखालची उशी जागेवरून सरकली होती. अचलला समजले की यामुळेच सावीला वेदना झाल्या, पण औषधाच्या परिणामामुळे ती उठली नाही. तो पटकन पुढे सरकला आणि सावीच्या डोक्याखाली उशी ठेवू लागला, पण मग त्याचा तोल बिघडला. त्याने स्वतःला हाताने थांबवल्यावर तो थेट सावीवर पडणार होता, पण मग सावी झोपेत थोडी हलली आणि अचलच्या ओठांनी तिच्या गालाला स्पर्श केला. अचलला हे समजल्यावर त्याचे डोळे मोठे झाले. या अचानक झालेल्या घटनेमुळे अचल पटकन उठतो आणि सावीकडे न बघता तिथून निघून जातो. सावीला जाग आली असती तर ती झोपलेली असताना तिचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत असेल, असे तिला काय वाटले असते? या विचाराने तिला खूप लाज वाटत होती.